नवी मुंबईतील व्हायरल व्हिडिओचं सत्य आता समोर आलंय। गाडीच्या डिक्कीतून हात लटकत असल्याचा व्हिडिओचं सत्य आता समोर आलंय। रील बनवण्यासाठी व्हिडिओ तयार केल्याचं समोर आलंय। नवी मुंबई पोलिसांनी काही जणांना या संदर्भात ताब्यात घेतलंय। नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या सर्व्हिस रोडवर एका इनोवाच्या डिक्कीतून हात बाहेर दिसलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, मात्र त्या संदर्भात आता सत्यता समोर आलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय एका इनोवा गाडीमध्ये, इनोवा गाडीच्या बाहेरचे दृश्य आहेत। खरं तर त्या ठिकाणी गाडीच्या डिक्कीमध्ये या ठिकाणी डिक्कीच्या बाहेर हात आल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला। वाशी रेल्वे स्थानक ते सानपाडा रेल्वे स्थानकादरम्यानचा हा व्हिडिओ आहे आणि त्या संदर्भातला अखेर आता सत्य समोर आलं। रील बनवण्यासाठी हा व्हिडिओ तयार केल्याचं समोर आलं। नवी मुंबईतील या व्हिडिओ संदर्भातलं वास्तव आता अखेर समोर आलेलं आहे। नवी मुंबईतील व्हायरल व्हिडिओचं सत्य आता समोर आलंय। गाडीच्या डिक्कीतून हात लटकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याचं सत्य समोर आलं, मात्र रील बनवण्यासाठी हा व्हिडिओ तयार केल्याचं समोर आलंय। नवी मुंबई पोलिसांनी काही जणांना या संदर्भात ताब्यात घेतलं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी किरण डोईफोडे आपल्यासोबत जोडलाय। किरण, आपण पाहतोय की गाडीच्या डिक्कीतून खरं तर बाहेर एक हात लटकत असल्याचा व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, याची चर्चा झाली, या संदर्भात तपास सुरू झाला, मात्र आता त्याचं सत्य समोर आलंय। काय सांगशील सविस्तर? कारण आपण जर पाहिलं तर नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या सर्व्हिस रोडवर एका चालत्या इनोवा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने खळबळ उडाली होती। हा हात कुठल्या मृत शरीराचा किंवा कोणत्या व्यक्तीच्या अपहरणाचा नसून हे कृत्य एक रील बनवण्याच्या नादात काही अतिउत्साही तरुणांनी केल्याचं समोर आलंय। सदर व्हिडिओ पोलिसांना मिळताच पोलिसांनी गाडीचा शोध घेत रील बनवणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतला असून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं। यावेळी रील बनवण्यासाठी डिक्कीत बसलो असल्याचं मुलांनी सांगितलं होतं। तसेच ते व्हिडिओ देखील त्यांनी पोलिसांना दाखवले, मात्र रील बनवण्याच्या नादात समाजात भीती निर्माण करण्याचं काम तरुणांनी केलं असून या तरुणावर पोलीस काय कारवाई करतात आता हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। करण, नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।